पत्रकार बांधवांना नमस्कार। आज नगरपालिकेच्या स्थायी समितीची आणि जनरल सभा अशा दोन्ही सभा एकत्रित आज सकाळी 11 वाजता आणि नंतर 12 वाजता झाल्या। दोन्ही सभेच्या विषय पत्रिकेवर पहिला विषय मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्याबाबतचा अनावधानाने प्रशासनाकडून राहून गेला होता। त्यामुळे सन्माननीय भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी सदर मीटिंग मागचं प्रोसिडिंगचे टिप्पण्या मिळेस्तोवर तहकूब ठेवावी अशा प्रकारची विनंती त्यांनी केली होती। त्या विनंतीचा मान ठेवत आपण सर्व टिप्पण्या त्यांना 1 तारखेच्या संध्याकाळपर्यंत देणार आहोत। त्याच्यानंतर ते सांगतील त्या तारखेला आपण जनरल मीटिंग ठेवण्याचे त्यांना 100% आश्वासन दिलेलं आहे। मगाशी मी ऐकत होतो की काही नगरसेवकांनी, खास करून कोणीतरी सभापती आहेत, त्यांनी असं सांगितलं की आम्हाला नगराध्यक्षाची गरज नाही। ही अतिशय दुर्दैवी बाब माझ्या मताने आहे। हा खरंच बालिशपणा सुरू आहे की काय अशा प्रकारची भीती माझ्या मनामध्ये आहे। नगरपालिकेला नगरसेवकांसोबत नगराध्यक्षाला देखील निवडून दिलेला आहे। अशी भूमिका जर कधी नगरसेवक घेत राहिले तर या शहादा शहराच्या भविष्यात कशी प्रगती होईल याच्यामध्ये फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आम्ही 100% सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत। सर्व विषय आम्ही घेतलेले आहेत। बांधकाम समितीचा एकही विषय आम्ही घेतला नाही असा माझ्यावर आरोप करत होते। मुळात प्रश्न हा आहे की बांधकाम विभागामध्ये जे काम होतात ते पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून व्हावे की बांधकाम समितीच्या माध्यमातून व्हावे, हा वाद मागच्या मीटिंग मध्ये सुद्धा होता। त्याच्यावर जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत बांधकामाचे विषय आपण घेऊ नये म्हणून आपण तो विषय स्थगित ठेवला। दुर्दैवाने मूळ प्रश्न असा झालेला आहे की जोपर्यंत सत्ताधारी आणि विरोधी हे एकत्र येऊन चर्चा करत नाही, विषयांना मार्ग लावत नाही, तोपर्यंत पुढील भूमिका घेणं फार अवघड आहे। मी सर्व नगरसेवकांना, मग भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा जनता विकास आघाडीचे सर्व आमचे नगरसेवक असतील, मी सगळ्यांना एकच विनंती केलेली आहे की सर्वानुमते आपण विषय मंजूर करूया। आपल्यामध्ये काही दुरावे आहेत, काही कम्युनिकेशन गॅप्स आहेत, ते आपण दूर केले पाहिजेत। याच्यासाठीची माझी तयारी आहे। मी सर्वांना त्यांना जाहीरपणे सुद्धा सांगितलेलं आहे, आता सुद्धा पत्रकारांच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही सांगाल तिथं, सांगाल त्या चौकामध्ये आम्ही तुमच्याजवळ बसून तुम्हाला हवे ते विषय आम्ही घ्यायला तयार आहोत। फक्त विनंती एवढीच आहे की आपण निर्णय घेत असताना सर्व समावेशक निर्णय घेतले पाहिजेत। हा विषय चालणार नाही किंवा हा प्रभाग चालणार नाही, तो प्रभाग चालणार नाही अशी कृपया भूमिका कोणी घेऊ नये, त्याच्याने अजून दुरावा वाढेल। सर्वच नगरसेवकांची कामं होणं अतिशय गरजेचं आहे। जोपर्यंत विषय अजेंड्यावर येत नाही तोपर्यंत पुढे सरकणार नाहीत आपले सगळे विषय मंत्रालयापर्यंत निधी मागणीसाठीचे। जर कोणाला गैरसमज असेल की परस्पर आमदार साहेब एखादी गोष्ट मंजूर करून काम करून घेतील तर असंही होणार नाही। मी या निमित्ताने सन्माननीय आमदार राजेशदादा पाडवी आपणास पुन्हा एकदा वारंवार विनंती यापूर्वी देखील केलेली आहे, आपण देखील या शहादा तळोजा मतदारसंघाचे अतिशय जबाबदार असे लोकप्रतिनिधी आहात। आम्ही तुमचा आदर करतो, आपण जे काम करतात त्याला आमचं समर्थन आहे, परंतु अशी बालिश बुद्धी जर कधी घर करून जाईल जिथं नगराध्यक्षाची आम्हाला गरज नाही, अशा प्रकारच्या भूमिका जर कोणी घेतल्या तर निश्चितपणाने आपल्या देखील कामावर परिणाम होईल। आपण मध्यस्थी करा, आपण सांगाल तिथं, सांगाल तेव्हा, सांगाल त्या विषयावर मी चर्चा करायला तयार आहे, परंतु चर्चा या रिझनेबल असल्या पाहिजेत, शहर विकासाच्या असल्या पाहिजेत, याची भूमिका आमची आहे। माझी पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांना, सर्व लोकांना विनंती एकच आहे की शहादा शहराचा विकास करायचा असेल तर सर्वांना एकत्रित यावं लागेल। सर्व विषय आम्ही घ्यायला तयार आहोत। 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्याच्या देखील दुरुस्तीचं काम, रंगरंगोटीचं काम झालं पाहिजे असा विषय देखील आता होता। मी या निमित्ताने देखील विनंती करतो की तो संविधानाचा विषय आहे, आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर बैठक लावून घेण्यासाठी सर्वजणांनी सहकार्य करावं। सहकार्य करतील ही माझी अपेक्षा आहे। जरी आज दुरावा असेल, मनोमनी असेल, पण शहर विकासासाठी, शहराच्या हितासाठी आपले वैयक्तिक इगो बाजूला ठेवून मी काम करायला तयार आहे। मिसकम्युनिकेशन कदाचित झालं असेल, परंतु बोलायचंच नाही आणि ही व्यक्ती चालणारच नाही अशी भूमिका माझी नाहीये। आम्ही सर्वांशी बोलायला तयार आहोत। जे कोणी शहराच्या चांगल्या हितासाठी काम करायला तयार असेल त्यांच्यासोबत आम्ही काम करू। मी हवं तिथं, हवं त्या विषयावर बोलायला तयार आहे, पुन्हा एकदा सांगतो। आणि आपल्याला विनंती करेन पत्रकार बांधवांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रकारांना येऊ पारदर्शकता राहावी, ही माझी भूमिका आधीपासूनची राहिलेली आहे। मिसकम्युनिकेशनमुळे काही गोष्टी झाल्या असतील त्या आपण मागे सारून पुन्हा नव्याने सुरुवात करावी अशा प्रकारची आग्रही भूमिका माझी आहे। त्याला सर्वजण भविष्यात येणाऱ्या काळात सहमती देतील अशी अपेक्षा करतो आणि